प्रार्थनेने सुरू करूया. अश्विनी म्हणतेस? नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम्. हरि ओम. 5व्या श्लोकाकडे आपण बघतोय. आता 5व्या श्लोकापासून अवताराचं रहस्य सांगायला सुरुवात झाली. म्हणजे ऍक्च्युली 4थ्यापासून त्याला इन्स्टिगेट केलं, हे कसं झालं. 4 ते 10 हा जो दुसरा विषय आहे या अध्यायातला, त्याला आता आपण सुरुवात झालेली आहे. 1 श्लोक आपला झालाय आणि याच्यामध्ये पहिल्या म्हणजे 5व्या श्लोकामध्ये पुनर्जन्माचा विधान आहे, अर्जुनाच्या अनेक जन्मांचा उल्लेख करून आणि स्वतःच्या भगवंत स्वतःच्या जन्मांचा उल्लेख करून अवतारांचा, ईश्वरी अवताराचा संकेत करतायत. थोडक्यात त्यांना हे सांगायचंय की तुझेही जन्म खूप झालेत, माझेही जन्म खूप झालेत, पण त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तुझ्या जन्मामध्ये आणि माझ्या जन्मामध्ये खूप फरक आहे, कारण तुला याच्यातलं काहीच आठवत नाहीये आणि मला सगळंच आठवतं. तेव्हा आपण बघितलं की काही भगवंत तर काय अखंड ज्ञानस्वरूपच आहेत, पण काही लोक असेही असतात की काही जीव म्हणजे की त्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये गतजन्मांची स्मृती असतात. आणि बऱ्याच संतांना, आपण महिणाबाईंचं एक उदाहरण बघितलं तर तिथे जवळपास 12 आपल्या पूर्वजन्मांचा वृत्तांत त्यांनी आपल्या साहित्यामध्ये त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. पण तरीही ह्यांना युंजान योगी म्हणतात, म्हणजे ते पूर्वजन्माशी जोडले गेलेले असतात. ते त्यांच्या साधनेतून आलेली त्यांची शक्ती असते की त्यांच्या वृत्ती इतक्या तेजस्वी होतात की जिथे त्या वृत्ती ते एकाग्र करतात त्याचं ज्ञान त्यांना व्हायला लागतं. पण भगवंत मात्र युक्त योगी आहेत, म्हणजे ते स्वतः सिद्ध नित्य योगी आहेत. त्यांना अशा प्रकारच्या कुठल्याही वृत्तींचं एकाग्रता वगैरे न करता सुद्धा त्यांना सदैव स्वतःच्या आणि सर्व जीवांच्या आतापर्यंत झालेल्या आणि पुढे होणाऱ्या सर्व जन्मांचं पूर्णपणे ज्ञान असतं आणि ते ज्ञान अखंड असतं. म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ असा सुद्धा भेद त्याच्यामध्ये नसतो. आणि म्हणून ते म्हणतात तान्यहम वेद सर्वाणी. आणि मग आता पुढचं आपलं शेवटचं चरण राहिलं तर नत्वम वेत्थ पर्यंत. मी तर सगळं हे जाणतो पण तू हे जाणत नाहीस. आता नत्वम वेत्थ पर्यंत ह्याच्यावर टीका किंवा विवरण लिहिताना श्रीमद शंकराचार्य असं म्हणतात की तू का जाणत नाहीस. तू हे जाणत नाहीस कारण तुझी ज्ञानशक्ती ही धर्म अधर्म पाप पुण्य यांनी अवरुद्ध झालेली आहे किंवा प्रतिबद्ध झालेली आहे. तुझ्या अज्ञानाचा एक पडदा त्याच्यावर पडलेला आहे. कारण अर्जुन हा जीव भूमिकेत आहे आणि श्रीकृष्ण हे परमात्मा भूमिकेमध्ये आहे. तर जीवाच्या बुद्धीवरती अज्ञानाचं आवरण असतं आणि त्यामुळे त्याला पूर्वजन्मांचं भान नसतं. त्याला स्वतःच्या असीम, अमर्याद, अविनाशी, चिरंतन अशा स्वरूपाची जाणीवच नसते. आणि त्याच्यामुळे त्या अज्ञानामुळे जीवाला सतत एक अपूर्णत्वाची भावना असते आणि त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी सतत वेगळ्या कामना उत्पन्न होत असतात आणि त्या कामना पूर्ण करण्यासाठी तो काहीतरी कृती करत असतो आणि ह्या सगळ्या दुष्टचक्रांमध्ये तो सतत संसाराशी बांधला राहतो. आणि संसार कसा असतो, तो परिवर्तनशील आणि विनाशी. तर अशा विनाशी संसारामध्ये तो अडकून राहतो आणि त्यामुळे तो मनुष्य इतका बेसावध होतो की आपल्या पूर्वजन्मांचं भान वगैरे तर खूपच दूरची गोष्ट राहिली. या जन्मातल्या आत्ताच्या घडीला जे काही कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं सुद्धा त्याचं भान काही वेळेला सुटतो. जसं इथे अर्जुनाचं आत्ता सुटलेलं की रणांगणावर तो उभा कशासाठी राहिलाय आणि गोष्टी काय करतोय. तर त्याचं कारण काय, तर त्याच्या अंतःकरणात सुद्धा नाशवान पदार्थ आणि नाशवान व्यक्ती यांच्याविषयी अजून त्यांचं महत्व त्याच्या डोक्यात भरपूर आहे. आणि म्हणून तो कुटुंबियांना मारण्याच्या रीतीने, कुटुंबीय मरतील आणि माझ्या हातून ते मरतील मग मला पाप लागेल असं सगळं विचार करून तो युद्धापासून पळ काढायचे तो म्हणजे भाषा करतोय. तसंच पहिल्या अध्यायातला 33वा श्लोक आहे येशाम अर्थे कांक्षितम नो
राज्यं भोगा सुखानिच तैमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानिच. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, इतर उपभोग आणि सुख यांची इच्छा करतो, तेच जर इथे प्राण आणि आपलं धन सगळं सोडून त्याचा त्याग करून युद्धासाठी उभे ठाकले असतील, तर आम्ही कोणासाठी या सगळ्याची इच्छा करायची. हा श्लोक इथे आपण का संदर्भ बघतोय की ह्या श्लोकावरून हे सिद्ध होतं की अर्जुनाला सुद्धा राज्य, भोग, सुख अशा सगळ्यांची इच्छा होती. म्हणजे नाशवान पदार्थांची कामना त्याच्यामध्ये भरपूर होती. आधी व्यक्तींची होती, मग पदार्थांची होती, आणि त्याच्यामुळे तो आपल्या पूर्वजन्मांना जाणत नव्हता. नत्वम वेत्थ परंतप याचं कारण याच्यामध्ये आपण आता बघितलं. आता आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या बघूयात. ओवी 41 ते 43. श्रीकृष्ण म्हणे पांडुसुता, तो विवस्वतू जयी होता, तै आम्ही नसो ऐसी चित्ता प्रतीती तुझ. मग श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, तो विवस्वान सूर्य जेव्हा होता तेव्हा आम्ही नव्हतो असं तुझ्या मनाला निश्चितच वाटतंय. तरी तू गा हे नेणसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी, बहुते गेली परी न स्मरसी आपुली तू. त्यावरून तुला ते काहीच ठाऊक नाही हेच ठरते. अरे, तुमचे आणि आमचे पुष्कळ जन्म होऊन गेले, पण तुला त्यांचं स्मरण नाही. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊन मी अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. मला मात्र हे अर्जुना, ज्या ज्या वेळी मी जो जो अवतार धारण केला तो तो चांगलाच स्मरतो. सोप्या ओव्या. आतापर्यंत आपण जे बोललोय त्याच्यापेक्षा अजून याच्यावर काही एक्सप्लेनेशन देण्याची गरज आहे अशा ओव्या नाही. पण आपण ज्ञानेश्वरी वाचत वाचतच पुढे जाऊया. म्हणजे या श्लोकापासून एकंदरीत भगवंतांनी आपलं सत्य स्वरूप कसं अनंत आहे आणि त्याच्यामुळेच विश्वनिर्मितीच्या वेळी सूर्याला हा योग सांगणं मला कसं शक्य झालं याचं एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात केलेली आहे 5व्या श्लोकापासून. आता आपण 6व्या श्लोकाकडे जाऊया. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया. असूनिहि अजन्मामी निर्विकार जगत प्रभू, माझी प्रकृती वेडूनी मायेने जन्मतो जणू. हा 6वा श्लोक आहे आणि या 6व्या श्लोकामध्ये 6 गोष्टींचं एकंदरीत वर्णन आलेलं दिसतं. एक तर या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये अज, अव्यय आणि ईश्वर असे 3 शब्द आहेत, जे या 3 गोष्टी भगवंताच्या आहेत, जे भगवंताचं तत्व स्वरूपाने स्वरूप लक्षण आहे. आता मागे आपण बहुतेक बघितलंय स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण असे 2 शास्त्रीय ग्रंथांमध्ये लक्षणांचे प्रकार आहेत. त्याच्यातलं स्वरूप लक्षण म्हणजे काय, तर ते जर लक्षण त्या वस्तूतनं किंवा त्या व्यक्तीतनं काढून टाकलं तर त्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं अस्तित्वच धोक्यात येत. तसं अज, अव्यय आणि ईश्वर हे ईश्वराचं स्वरूप लक्षण आहे भगवंताचं. मग त्याचे अगदी मूलभूत असे गुणधर्म आहेत की ज्याच्या खेरीज ईश्वरत्व सिद्धच होणार नाही. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये प्रकृती आणि माया असे 2 शब्द आले दुसऱ्या ओळीमध्ये. तर ह्या ज्या 2 आहेत त्या भगवंताच्या शक्ती आहेत. आणि संभवामी या शब्दाने अजून एक 6वी गोष्ट दिसते, ती म्हणजे भगवंताच्या प्रकट होण्यासंबंधी म्हणजे अवताराच्या संदर्भात. अशा 6 गोष्टी आहेत. अज, अव्यय, ईश्वर भगवंताचे स्वरूप लक्षण, प्रकृती आणि योगमाया. योग हा शब्द नाहीये तिथे, पण त्याचा अर्थ आपण नंतर तसाच लावणार आहोत. माया म्हणजे योगमाया. या दोन्ही गोष्टी भगवंताच्या शक्ती आणि 6वी गोष्ट भगवंताचा अवतार. आता इथे भगवंताच्या जन्माविषयीची शंका अर्जुनाला आलेली आहे. ती का आलेली आहे, तर सर्वसाधारणपणे जीवांचा जन्म आणि मरण का का होतं याची जी एक त्याच्या पाठीमागचं एक लॉजिक सांगितलं जातं की कर्मणा जायते जंतुः
कर्मणैव प्रलीयते, म्हणजे कर्मामुळेच प्राण्यांचा जन्म होतो आणि कर्मामुळेच त्यांचा नाशही पावतो. म्हणजे पाप पुण्य वगैरे वगैरे जे संस्कार असतात तेच जन्म मृत्यूचं कारण असतात. पण मग आता इथे भगवान श्रीकृष्ण तर ईश्वर आहेत, मग त्यांना तर पाप पुण्यादी संस्कारच नाहीये, मग त्यांचा जन्म कसा होतो? तर या शंकेचं निरसन करण्यासाठी भगवंत या 6व्या श्लोकामध्ये जणू काही अवतार कसा घेतला जातो याची प्रक्रियाच अगदी थोडक्यात सांगतायत. आता इथे आपण एक एक पहिले तुकडे बघूया. अजहा अपि सन, आपण मला वाटतं अन्वय वाचायचा राहिला नाही का? वाचूया. आधी आपण पदच्छेद करूया. अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरः अपि सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. अन्वय आणि अर्थ. अजहा अपि सन, मी जन्मरहित असून सुद्धा, अव्ययात्मा अपि सन, ते अपि सन जे आहे ते श्लोकामध्ये एकदाच दिसतं, पण त्या तीनही गुणांना ते लावून घ्यायचे. अव्यय म्हणजे अविनाशी आत्मस्वरूप असून सुद्धा, भूतानाम ईश्वरः सन अपि, भूतमात्रांचा ईश्वर असूनही, आत्ममायया माझ्या योगमायेने, स्वाम प्रकृतीं अधिष्ठाय स्वप्रकृतीला स्वाधीन करून प्रकट होत असतो. संभवामी मी प्रकट होत असतो. परत त्याचा नुसता मराठी अर्थ आपण बघूया. मी जन्मरहित असूनही, मी अव्यय किंवा अविनाशी आत्मस्वरूप असूनही आणि भूतमात्रांचा ईश्वर असूनही, माझ्या योगमायेने स्वतःच्या प्रकृतीला स्वाधीन करून मी प्रकट होत असतो. आता मी अज म्हणजे जन्मरहित आणि अव्यय म्हणजे अविनाशी आत्मस्वरूप आणि भूतमात्रांचा ईश्वर असूनही जन्म घेतो. या भगवानांच्या विधानावर 3 प्रश्न आपल्या मनामध्ये येतात की जन्म कसा होतो, जन्म केव्हा होतो आणि जन्म का होतो किंवा जन्म घेण्याचं प्रयोजन काय. त्याच्यातलं हा जो श्लोक आहे 6वा, त्याच्यामध्ये जन्म कसा होतो याचं उत्तर दिलेलं आहे दुसऱ्या ओळीमध्ये. प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. आणि पुढचा जो 7वा आणि 8वा श्लोक आहे त्याच्यामध्ये 7व्या श्लोकामध्ये केव्हा होतो याचं उत्तर दिलंय आणि 8व्या श्लोकामध्ये का होतो, प्रयोजन काय याचं उत्तर दिलंय. आता आपण एक एक अज अव्यय यांचं थोड्याफार अधिक विवेचन बघत जाऊया. अज असा शब्द भगवंतांसाठी का वापरलेला आहे? एकतर भगवंतांना आपल्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान जे असतं ते थ्रूआउट असतं. थ्रूआउट म्हणजे कसं, शरीर धारण करण्यापूर्वी, शरीर धारण करताना, शरीरात वावरत असताना आणि शरीराचा त्याग केल्यानंतर सुद्धा किंवा सोडत असताना किंवा सोडल्यानंतर असं अखंड त्यांना आपल्या परमात्मा स्वरूपाचं अबाधित असं ज्ञान असतं. आणि हे ईश्वराचं ज्ञानस्वरूप आहे. म्हणजे ते अखंड तत्व स्वरूपातच असतात आणि तत्व स्वरूपाला जन्म आणि मरण दोन्ही असणंच शक्य नाही ना, तत्व आहे ना ते, त्यामुळे त्याला जन्म कसा असेल. आणि म्हणून भगवंताचा जन्म, भगवंताला अज असं म्हटलेलं. त्याचा जन्म जो असतो तो दिसतो लोकांना, तो वाटतो, इतरांच्या दृष्टीने तो अवतार म्हणून तो घडतो, पण भगवंताच्या दृष्टीने ते नित्य असतातच. तर राम कृष्ण हे जे अवतार आहेत या अवतारांना जन्मतःच जे ज्ञान होतं ते ज्ञान सिद्ध पुरुषांना जन्मल्यानंतर, काही जे प्रखर साधना केल्यानंतर काही वर्षांनी त्यांना ते आत्मज्ञान होतं आणि मग त्या आत्मज्ञानामुळे ते अमर होतात, म्हणजे मृत्यूला ते तरुण जातात. म्हणून जीवनमुक्तांना मृत्यू नसतो, पण अवतार हे अज म्हणजे जन्मरहित असतात, कारण जन्माच्या आधीपासूनच, जन्मापूर्वीपासूनच ते ज्ञानस्वरूपात असतात. आता हे झालं अज बद्दल. मग आता पुढे आहे अव्यय. अव्यय न व्यय इति अव्यय, म्हणजे त्याच्यामध्ये व्यय होत नाही, म्हणजे जो कमी किंवा क्षीण होत नाही त्याला अव्यय म्हणतात. मग शंकराचार्यांनी त्यांना अक्षीण ज्ञान शक्ती स्वभाव असं वर्णन केलेलं आहे अव्यय या शब्दाचं. म्हणजे कधीही कमी न होणारी ज्ञानशक्ती हे ईश्वराची खासियत आहे किंवा ईश्वराचं स्वरूप लक्षण आहे.
म्हणजे आता अजोपी सन्न व्ययात्मा या पदांनी भगवंत सांगतात की साधारण मनुष्यासारखे माझे जन्म मरण हे नाही. आता ईश्वराचा अवतार आणि सामान्य माणसांचा जन्म ह्याच्यामध्ये काय फरक येतो, तर 3 फरक ह्याच्यातून लक्षात येतात. पहिला फरक असा आहे की मनुष्य जन्म घेतो, मरण पावतो, पण भगवंत मात्र अजन्मा असूनही प्रकट होतात आणि अविनाशी असूनही अंतर्धान पावतात. म्हणजे प्रकट होणं आणि अंतर्धान पावणं या दोन्ही भगवंताच्या या फक्त अलौकिक लीला आहे. आपल्याला दुसऱ्या अध्यायातला एक श्लोकाचा आपण संदर्भ घेऊया. 28वा श्लोक आहे. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवने. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की सगळे प्राणी हे जन्माच्या पूर्वी अव्यक्त असतात आणि मृत्यूनंतर ते अव्यक्तात विलीन होतात, म्हणजे अव्यक्त होतात. मग जन्म ते मृत्यू ह्याच्या मधला जो भाग आहे तेवढाच फक्त त्यांचा व्यक्त असतो, तेव्हाच ते प्रकट असतात. म्हणजे जीवांचा प्रकट असण्याचा काळ हा एक ठराविक मर्यादित आहे, पण भगवंत मात्र सदा सर्व काळच प्रकट असतात. हे कसं, तर सूर्याच्या उदाहरणावरही आपल्याला पटतं. आपल्या दृष्टीने सूर्य इतक्या इतक्या वाजता उगवला, इतक्या इतक्या वाजता मावळला, पण सूर्याच्या दृष्टीने काय असतं, तो उगवतो म्हणजे काही क्रिया करतो का, मावळतो म्हणजे काही इकडून तिकडे जातो, असं काही करतो, काहीच नाही करत. पृथ्वीवरच्या लोकांच्या दृष्टीने सूर्योदय होतो किंवा सूर्य मावळतो. तसंच भगवंतांचं प्रकट होणं आणि अंतर्धान पावणं हे भगवंतांच्यासाठी घडतच नाही, ते इतरांच्यासाठी घडतं, लोकार्थाने असतं, म्हणून ते कायमच प्रकट असतात. हा पहिला फरक. दुसरा, बाकीचे सगळे जीव असतात ते कर्मानी परतंत्र असतात आणि कर्मानी परतंत्र होऊन जन्म घेतात. म्हणजे त्यांना कुठलं शरीर मिळणार किंवा काय, त्यांचं सगळं त्यांचा जन्म हा विशिष्ट प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी असणार. त्यामुळे कर्मानी त्यांचं आयुष्य पण मर्यादित झालेलं असतं आणि त्यांच्या नशिबी काय सुख दुःख येणार हे पण ठरलेलं असतं. तसं ईश्वराच्या बाबतीत नसतं. ईश्वराला काही मर्यादित आयुष्य किंवा सुख दुःखाचे भोग या दोन्ही गोष्टी ईश्वराला ऍप्लिकेबल नाही. हा दुसरा फरक आहे. त्याच्यानंतर तिसरा फरक आहे की अन्य लोक जेव्हा जन्माला येतात, आधी त्यांचं शरीर लहान असतं, मग शरीर वाढतं, मग ते तरुण होतात, मग वृद्ध होतात, मग मरतात. पण ही जी काही सायकल आहे किंवा ही जी काही प्रोग्रेसिव्ह हे आहे ते भगवंताला ऍप्लिकेबल नाही. भगवंत बालक म्हणून जन्माला येतात, मग किशोरावस्थेपर्यंत ते वाढतात, पण किशोरावस्थेपर्यंत एकदा पोहोचले की मग मात्र ते अनेक वर्ष पुढे तरुणच राहतात. ते म्हातारे झालेत, मग त्यांना चष्मा लागलाय, त्यांच्या हातात काठी आलीये, केस पांढरे झालेत, असं काहीच नसतं. मग सगळे देवदेवतांची चित्र जर बघितली तर त्यांना कधीही म्हणजे देवांना दाढी मिशा वगैरे दाखवलेल्या नसतात. ते अत्यंत त्यांची त्वचा सुंदर कोमल अशी असते आणि ते कायम सुंदर आणि तरुणच दिसतात. तर हे जे परिवर्तनशीलता जी इतरांना, इतर जीवांच्या शरीरांना लागू असते ती भगवंताच्या शरीराला लागू नसते. हा पण एक मोठा फरक आहे. जन्म, परिवर्तन आणि मृत्यू हे जे पुढचे पुढचे टप्पे आहेत ते भगवंताच्या जन्माला ऍप्लिकेबल नसतात. असे 3 फरक आपण बघितले की पहिलं, एकतर भगवंत कायमच प्रकट असतात, नंतर ते कर्मानी बांधलेले नसतात, त्यामुळे त्यांना मर्यादित आयुष्य किंवा सुखदुःखाचा भोग या गोष्टी त्यांना लागू होत नाहीत, आणि तिसरं म्हणजे ते कायम तरुणच राहतात. आता इथे आपण बघितलं अजहा अपि सन अव्ययात्मा अपि सन. आता भूतानाम ईश्वरः अपि सन त्याचं बघूया. आता भूतानाम ईश्वर हा याच्यामधून काय सांगायचंय, तर ईश्वर म्हणजे सजीव सृष्टी, पंचमहाभूत, सृजन शक्ती, निर्माण करण्याची शक्ती, या सगळ्यांच्या वरती ज्याचं अधिपत्य आहे. सत्ता, स्वभाव, सगळ्यांवरती अधिकार असणं हा ज्याचा स्वभाव आहे, असा सगळ्या जगताचा स्वामी. म्हणून त्याला म्हणतात भगवान. म्हणजे भगनी जो युक्त आहे तो, ही भग 6 सांगितलेली आहेत. ते 6 भग ज्याच्या जवळ असतात त्याला भगवान असं म्हणतात, किंवा भगवती जर स्त्री देवता असेल तर ती कुठली आहेत ते सांगणारा एक श्लोक आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य
धर्मस्य यशस श्रियः वैराग्यस्याथ मोक्षस्य षण्णाम भग इतीरणा. ऐश्वर्य, सगळं ऐश्वर्य. आता ऐश्वर्य या शब्दामध्ये बरंच काही येतं, म्हणजे सामर्थ्य येतं, संपत्ती येते, सौंदर्य येतं, विविध गुण येतात. धर्म, जो धर्म धारण करण्यासाठी जन्माला येतो तो धर्म. यश, यश म्हणजे कीर्ती. श्री म्हणजे सौंदर्य, किंवा पुन्हा श्रीचे दोन्ही अर्थ होतात, संपत्ती आणि सौंदर्य असं दोन्ही अर्थ होतात. वैराग्य म्हणजे सगळं असूनही तो अलिप्त असतो. आणि मोक्ष, ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, वैराग्य आणि मोक्ष, त्या सहांना भग म्हणतात. आणि त्या भगांनी, त्या सहा लक्षणांनी युक्त जो असतो त्याला भगवान म्हणतात. म्हणून त्याला शंकराचार्यांनी काय वर्णन केलंय? ज्ञानैश्वर्य शक्ती बलवीर्य तेजोभिः सदा संपन्न. ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेज, सहाच गोष्टी सांगितल्यात, फक्त थोड्या थोड्या वेगळ्या आहेत, पण त्या लक्षणांनी साधारणपणे कॉमनच आहे, असं शंकराचार्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर आता भूतानाम ईश्वर, म्हणजे सगळ्या प्राण्यांचा एकमेव ईश्वर. आणि इथं पुढे काय म्हणलंय? भूतानाम ईश्वर हा अपि सन, असं असून सुद्धा पुढे काय म्हणायचंय ते आपल्याला याच्यातनं समजून घ्यायचं, की सगळ्या प्राण्यांचे एकमेव ईश्वर महान असा शासक असून सुद्धा काय करतात भगवंत? तर अवताराच्या वेळी अत्यंत लहान बालक सुद्धा होतात, पण त्या बाल्यावस्थेत सुद्धा त्यांचा अधिकार किंवा त्यांचं सामर्थ्य जे असतं, त्यांचा ईश्वर भाव जो असतो त्याच्यामध्ये जराही उणीव येत नाही. भागवतामध्ये याची खंडोन म्हणजे अशी भरपूर उदाहरणं आहेत, की 6व्या दिवशी श्रीकृष्णांनी पूतना मावशीचा अंत केला. फक्त 6 दिवसांचा बालक, पण ईश्वर भाव जराही कमी नाही. 3 महिन्याच्या वयात त्यांनी शकटासुराला लोळवलं. 1 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी तृणावर्त नावाच्या असुराचा वध केला. 5 वर्षाच्या वयामध्ये अघासुर नावाच्या असुराचा अंत केला. आणि अवघ्या 7व्या वर्षाच्या वयामध्ये गोवर्धनासारखा मोठा पर्वत एखाद्या करंगळीने लीलया उचलला. हे सगळ्या याच्यामध्ये दिसतं की लहान बालक असून सुद्धा त्यांचं सामर्थ्य तितकंच अचाट आहे. आणखीन काय असतं? ईश्वरोपि सन, ईश्वर असूनही भगवंत अवताराच्या वेळी, त्यांच्या अवताराच्या आयुष्यामध्ये अगदी लहान म्हणजे हलकी वाटावी अशी सुद्धा कामं करताना दिसतात. जसं गोकुळात असताना ते गायींना चरायला घेऊन जात असत, किती हलकं काम आहे. दुसरं, राजसूय यज्ञामध्ये अतिथी जे काही येतील त्यांचे पाय धुणे आणि उष्टी काढणे हे काम त्यांनी घेतलं होतं. पण ईश्वर भाव त्यांचा जागृत असल्यामुळे अग्रपूजेचा मान कोणाला मिळाला? तो श्रीकृष्णांनाच मिळाला. आणि सर्वानुमते त्याच्याबद्दल कुणाचंच दुमत नव्हतं, एकटा शिशुपाल सोडला तर. आणि त्या शिशुपालाचा त्या ह्याच्यामध्ये वधच झाला, ही गोष्ट आपल्याला माहिती. तिसरं, अर्जुनाचं सारथ्य करणं आणि घोड्यांचीही निगा राखणं हे काम अत्यंत आवडीने आणि कौशल्याने भगवंत करत होते. पण त्यांचा ईश्वरभाव जागृत असल्यामुळे सारथी असून सुद्धा गीतेसारखा महान उपदेश त्यांनी अर्जुनाला भर रणांगणावर युद्धाच्या वेळेला दिलेला आहे. अशा प्रकारे ईश्वरोपि सनचा अर्थ कुठलाही लहान मोठा म्हणजे कुठलाही फालतू जरी देह घेतला, मग कासव असेल किंवा वराह असेल, तरी शक्ती खूप प्रचंड असते. ईश्वरभाव सतत जागृत असतो कुठल्याही शरीरात, कुठल्याही वयात. आणि कुठलाही हलकं सलकं काम केलं तरीही ईश्वरभाव तोच असतो. ज्ञान त्यांचं तेवढंच असतं. आता असा हा विश्वावर सत्ता असलेला ईश्वर हा देहाच्या कारावासात म्हणजे देहात कसा बंदिस्त झाला. कारावास हा शब्द वापरण्याचं कारण, कारावासात आपण एका विशिष्ट याच्यामध्ये बंदिस्त झालेलो असतो. तसा हा कसा काय देहामध्ये बंदिस्त झाला, तर या संदर्भामध्ये पंडित सातवळेकर यांनी खूप सुंदर असं एक उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी ही आपल्याला संकल्पना छान लक्षात येते, की एक मोठा जेल आहे, कारागृह आहे आणि त्याच्यामध्ये अनेक बंदिवान ठेवलेले आहेत. तर एक दिवस त्या कारागृहाचं परीक्षण करण्यासाठी म्हणा, निरीक्षण करण्यासाठी म्हणा, आपल्या प्रधान आणि काही मंत्र्यांसह
राजा स्वतः गेला आणि मग तो काही काळ त्या कारागृहात होता. आता जोपर्यंत राजा त्या कारागृहात होता तोपर्यंत कारागृहात जसे कैदी होते तसा राजाही होता आणि प्रधानही होते. एकाच वेळी राजाही कारागृहात आणि कैदीही कारागृहात, पण त्या दोघांच्या कारागृहात असण्यामध्ये फरक किती आहे? तर राजा हा स्वतंत्र आहे, तो हवा तेव्हा तिथून बाहेर पडू शकतो, आणि कैदी हे परतंत्र आहेत, त्यांना मात्र दुसऱ्याच्या हुकुमाशिवाय किंवा राजाच्या हुकुमाशिवाय बाहेर पडता येणार नाही. हाच भेद ईश्वराचं शरीर धारण करण्यामध्ये आणि इतरांनी जन्म घेण्यामध्ये. आता याच उदाहरणाचा अजून थोडासा विचार केला तर आपल्याला थोडंसं लक्षात येईल की कारागृहामध्ये काही फक्त कैदीच असतात का? इतरही अधिकारी असतात. कारागृहाचा मुख्य जेलर जो असतो तो असतो, किंवा काही सेवक वर्ग असतो कारागृहाचा. मग त्यांच्या तरी कैद्यांमध्ये सुद्धा फरक असतो की नाही? असं सगळेच काही कैदी नसतात. त्यामुळे काही जीव असे असतात की ते कैद्यांसारखे बद्ध नसतात. सेवेत असलेले हवं तर काही काळ सुट्टीही घेऊ शकतात. अधिकारी सगळ्यात वर असतात, वरच्या पदावर असतात, पण तरी ते कुणाच्या तरी सत्तेखाली असतात, कुणाला तरी ते अन्सरेबल असतात, पूर्णपणे स्वतंत्र नसतात. पण राजा मात्र कारागृहामध्ये येतो आणि जातो. ईश्वराच्या शरीरात येणं आणि जाणं हे इतकं सहज असतं आणि इतकं स्वतंत्रपणे होतं. त्याची सर्वांवर सत्ता असते. खरं तर ईश्वर या शब्दाचा अर्थच असा आहे, सत्ता गाजवण्याचा ज्याचा स्वभाव आहे तो ईश्वर. ईश म्हणजे शासन करणे, म्हणजे सत्ता गाजवणे. तर आता हा विश्वव्यापी ईश्वर म्हणजे आता इथे श्रीकृष्णाशी जर आपण अप्लाय केलं तर तो देहाच्या कारावासात तर आला, पण गंमत म्हणजे तो कारावासात देहात आला. मथुरेच्या तुरुंगामध्ये तो त्यांनी देह धारण केलेला, त्याच्या स्वतःच्या. आणि हे सगळं झालं ते इतरांच्या दृष्टीने, त्याच्या स्वतःच्या नव्हे. त्यामुळे इतरांच्या दृष्टीने जन्म, त्याच्या दृष्टीने तो अजब. आणि म्हणून आपण जेव्हा हे तत्व समजून घेऊ, कारण आपल्यातही तेच परमात्म तत्व आहे ना, तर आपणही आपल्या देहाच्या कारावासामधून मोकळं होऊ शकतो. इथे याच्यामध्ये एक गर्भितार्थ इथे आहे. तेच एक गदी माडगुळकरांचं एक सुंदर गीत आहे, जग हे बंदिशाला. त्याच्यामध्ये सुद्धा फार सुंदर आपण कसे आपल्या आपल्या कोठडीमध्येच म्हणजे आलेलो कोठडीमध्ये काहीतरी भोगण्यासाठी, पण आपण त्याच्यामध्येच इतके रममाण झालोय की ती कोठडी सोडताना सुद्धा आपल्याला दुःखच होतंय. असं फार सुंदर वर्णन आहे. आपण या दृष्टीने या आध्यात्मिक अँगलनी पुन्हा एकदा जर तो ऐकलं ना तर फार वेगळ्या लेवलवर त्याचा आनंद घेता येईल. आता इथपर्यंत आलो आपण. अजोपी सन व्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन. आता पुढे प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय. हा, त्याच्या आधी एक सांगायचं राहिलं. आपण बघत होतो की ईश्वर आणि जीव यांच्या जन्मामध्ये कसे कसे काय काय फरक आहे. तर ते फरक सांगण्यासाठी जसं आहे सातवळेकरांनी हे उदाहरण दिलं होतं, तसं चिन्मयानंदांनी पण दोन छोटी छोटी खूप छान उदाहरणं दिली आहेत. त्याच्यामुळे आपल्या डोक्यात ते स्पष्ट राहू शकतं की ते म्हणतात की गाडीचा मालक, एखादी गाडी असेल तर त्या गाडीचा मालक हा ईश्वर आहे आणि गाडीचा चालक म्हणजे ड्रायव्हर हा जीव आहे. मालक काय करतो? चालकाला ऑर्डर सोडतो, गाडीत बसतो, या ठिकाणी मला घेऊन जा. तिथे तो घेतल्यानंतर इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर तो उतरतो आणि निघून जातो. पण चालकाला सतत त्या गाडी बरोबर राहावं लागतं, गाडीचा सांभाळ करायला लागतो. तसं जीव आणि ईश्वर यांच्या जन्म घेण्यामध्ये फरक आहे. आणि दुसरं उदाहरण असं दिलंय त्यांनी की एखाद्या मालकाने आपल्या नोकराला सांगितलं, जरा ह्या मोटरसायकलमध्ये कमी आहे पेट्रोल, जाऊन पेट्रोल भरून येईल. त्याला तर ती गाडी चालवता येत नाहीये मोटरसायकल, तर तो कशी नेईल? ओढत 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 ती नेईल, ढकलत ढकलत मग पेट्रोल भरेल आणि पुन्हा भरलेला पेट्रोल असून सुद्धा ढकलत 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 परत मालकाकडे आणून. हेच तो कसा परतंत्र आहे. आणि मालकाला गाडी चालवता येते, त्यामुळे तो जर गेला तर तो कसा जाईल? तो एक डांग टाकेल त्याच्यावर, सुरू करेल, जाईल, पेट्रोल भरेल, येईल. त्याला त्याचे काहीच कष्ट नाहीये. आणि या जीवाला त्या सगळ्या जीवन जगण्याचे कष्ट आहेत आणि ईश्वराला त्याचे कष्ट नाही. त्यामुळे ईश्वराला या जगाची समस्या वाटत नाही, तो सदैव आनंद स्वरूप असतो. कारण त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे आणि अमर्याद शक्ती आहे.
हा ईश्वर आणि जीव यांच्या जन्मामधला फरक बघितला. आता म्हणजे एकंदरीत काय बघितलं की मायेच्या ताब्यात जो असेल तो जीव आणि मायेला ताब्यात ठेवणारा असेल तो ईश्वर. प्रकृती ज्याची अधिष्ठात्री आहे तो जीव आणि ज्याच्या प्रकृतीला ज्याचं अधिष्ठान आहे म्हणजे प्रकृती ज्याच्यावर आधारलेली आहे तो ईश्वर. मग स्वतःच्या प्रकृतीला म्हणजे स्वतःच्या चेतन आणि ज्ञान प्रकृतीला आधार असलेला ईश्वर हा स्वतःच्या इच्छेने प्रकृतीच्या योगाने म्हणजे प्रकृतीची मदत घेऊन रूप धारण करून जेव्हा प्रकट होतो तेव्हा तो म्हणायचं प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय. अधिष्ठाय म्हणजे प्रकृतीला ताब्यात घेऊन प्रकृतीचा वापर करून. आता इथे प्रकृतीची मदत घेणं असे शब्द वापरले तर प्रकृतीच जास्त महान आहे की काय असं वाटतं. त्यामुळे शब्द वापरताना सुद्धा थोडस सावधपणे वापरायला लागतात की प्रकृतीला ताब्यात घेऊन प्रकृतीचा उपयोग करून. आता आपण नोकरांची मदत घेतो पण आपला नोकरांच्या वरती ताबा असणं अपेक्षित आहे. आपण सांगितलेलं त्यांनी ऐकणं अपेक्षित आहे. या अर्थाने ह्या शब्दांचा अर्थ लावायचा. तर आता ही भगवंतांची स्वाम प्रकृती स्वतःची प्रकृती ती कशी आहे त्यांची स्वतःची प्रकृती. ती इतर त्रिगुणात्मक प्रकृतीपेक्षा वेगळी आहे थोडी. सत्व रज तम यांच्यापेक्षा वेगळी आहे आणि ती शुद्ध प्रकृती आहे. शुद्ध सत्व प्रधान म्हणून त्याला माया असं म्हणतात. तर ही भगवंतांचं सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून त्याचा जो सत भाग आहे त्या शक्तीचा त्यांना वेगवेगळी नावं आहेत. त्या सत चित आणि आनंद रूप शक्तींना 3 शक्तींना वेगळी वेगळी नावं आहेत. ती जस्ट गंमत म्हणून सांगते, लक्षात राहायला पाहिजे असा काही आग्रह नाही. सत्स्वरूपा जी शक्ती आहे त्याला म्हणतात संधिनी शक्ती. संधिनी. चित स्वरूप आहे तिला संवित शक्ती म्हणतात. आणि आनंद स्वरूपा जी शक्ती आहे त्याला आल्हादिनी असं म्हणतात. ही थोडी वापरतात तशी काही वेळ टेक्निकल वर्ड्स म्हणून असे शब्द आहेत. आपण जाता जाता ऐकावेत, जमलं तर लक्षात ठेवावेत, नाही ठेवलं तरी काही बिघडणार. तर प्रकृती ही भगवंतांची स्वतःची अंगभूत शक्ती आहे. आणि जसं अग्नीच्या ठिकाणी आपण 2 शक्ती बघतो, एक जाळणारी त्याला म्हणतात दाहिका आणि एक प्रकाश देणारी त्याला म्हणायचं प्रकाशिका. तर भगवंतामध्ये जी शक्ती राहते आणि त्या कशा अग्नीपासून सेपरेट करता येत नाही. अग्नीपासून भिन्न आहेत का त्या तर अभिन्न आहेत ते सांगता येत नाही. कारण अग्नी कधी कधी सुप्त अवस्थेत असतो तेव्हा त्या शक्ती दिसून येत नाही. आपल्याला एक नेहमीचं उदाहरण माहितीये काड्याच्या पेटीतलं. काड्याच्या पेटीतली काडी बघितली तर त्याच्यामध्ये अग्नी आहे आता आपल्याला माहितीये म्हणून, पण तो दिसतो का तर दिसत नाही. तो जेव्हा त्याच्या प्रकाशिका आणि दाहिका या शक्तींच्या सह तो जेव्हा प्रकट होतो तेव्हा तो अग्नी आपल्याला दिसतो. तसं जेव्हा भगवंत आपल्या शक्तीला म्हणजे या प्रकृतीला वश करून म्हणजे आपल्या ताब्यात घेऊन तिच्याद्वारा जेव्हा प्रकट होतात तेव्हा ते दिसतात. जोपर्यंत आपल्या प्रकृती या शक्तीसह ते प्रकट होत नाही तोपर्यंत भगवान नेहमी असले तरी ते दिसत नाही. त्याच्यासाठी हा म्हणजे माया ही का आवश्यक आहे त्याच्यासाठी हे उदाहरण दिलेलं की माया ही परमेश्वराचं प्रकट रूप दिसण्यासाठी मायेची गरज लागते. एक उदाहरण दिलंय स्वामी माधवानंदांनी की नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये मेकअप करणारा आर्टिस्ट असतो किंवा हेअर ड्रेसर असतो किंवा दिग्दर्शक असतो. अशी एखादी तज्ज्ञ त्या फील्डमधली व्यक्ती असते आणि त्याच व्यक्तीला समजा नाटकात एखादा रोल पण करायचा आहे तर तो आपलं सगळं कौशल्य स्वतःसाठी वापरेल आणि अतिशय त्या भूमिकेसाठी सुयोग्य अशा पोशाखामध्ये तो रंगभूमीवर जाईल. तर ह्या विशिष्ट रूपात अवतरण्यासाठी किंवा संभवण्यासाठी संभव आम्ही हा शब्द पुढे वापरणार आहेत आपल्याला बघायचा आहे. तर स्वतःच्या ज्ञानाचा कौशल्याने वापर करून ती व्यक्ती जशी आपल्याला हव्या त्या रोल मला साजेसं रूप घेऊन रंगभूमीवर प्रवेश करते तसा प्रकृती हे आपली विशिष्ट शक्ती वापरून स्वतःच्या ताब्यात असलेलं आपलं ज्ञान कौशल्य वापरून
भगवंत हा जगाच्या रंगभूमीवर त्याची जी काही अवतारात भूमिका त्याला जी वठवायची असेल ती वठवण्यासाठी संभवतो. म्हणून प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी असं म्हटलेलं. तर संभवामीच्या पुढचा शब्द काय आहे? संभवामी आत्ममायया. आपल्या मायेच्या योगाने तो संभवतो. म्हणजे लोकांप्रमाणे वस्तुतः तो उत्पन्न होत नाही, पण उत्पन्न झाल्यासारखा भासतो. अजन्मा असूनही जन्म घेतल्यासारखा दिसतो. निर्विकार असूनही विकारी दिसतो. प्रभू असूनही सेवकत्व मिरवतो. आणि प्रकृती त्याच्या ताब्यात असूनही जणू काही तो प्रकृतीच्या ताब्यात आहे असा तो वागतो. आणि हीच सगळी माया आहे असं विनोबा भावे म्हणतात. मायेचं विनोबा भावेंचं जे एक्सप्लेनेशन आहे ते असं, म्हणजे अजन्मा असून प्रकट होणं आणि अव्यय किंवा अविनाशी असून सुद्धा अंतर्धान होणं, ह्या ज्या लीला आहेत त्या इतरांना भासतात, त्यांनाच भगवंताची योगमाया असं म्हणतात. आणि तोच आत्ममायया या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे भगवंतांचं दर्शन तेव्हाच होतं जेव्हा ते आपल्या योगमायेचा पडदा काढून घेतात. म्हणजे भगवंत जेवढ्या जेवढ्या लीला करतात त्या सगळ्या योगमायेचा आश्रय घेतल्याशिवाय भक्त तो ना पाहू शकेल ना अनुभवू शकेल. म्हणून ती आत्ममाया किंवा स्वाम प्रकृती ही एवढी महत्वाची आहे. त्याच्यानंतरचा शब्द आहे संभवामी. भवानी म्हणत नाहीत ना, भवानी म्हणजे मी होतो तसं नाही. मी अहम संभवामी म्हणजे मी सम्यक्तया भवानी. सम्यक म्हणजे अत्यंत यथायोग्य प्रकारे. मग यथायोग्यता काय आहे त्याच्यातली? की अजत्व शाबूत असतं, सृष्टीचं ईश्वरत्व शाबूत असतं, अव्ययत्व शाबूत असतं जरी जन्म घेतलेला असला तरीही. म्हणजे स्वतःच्या तत्व स्वरूपाचं ज्ञान हे सर्व काळ अबाधित असणं आणि इतरांच्या दृष्टीला मात्र जन्म वाढ देहांत त्यांना कुणालाच माहिती नाही की त्यांना सगळ्यांना हे माहितीये याचं ज्ञान अबाधित आहे, याचा पत्ताच नाही लोकांना. ह्याला म्हणायचं माया. त्यामुळे एकंदरीत भगवंतांचं अवतार स्वरूप येणं जाणं हे सामान्य माणसासारखं नसतं. हे सांगणारं भागवतातला एक फार सुंदर श्लोक आहे की ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः कसे प्रकट झाले याचं वर्णन. उपसंहर विश्वात्मन नदो रूपमलौकिकम शंख चक्र गदा पद्म श्रिया जुष्टम चतुर्भुज इत्युक्त्वासीत् हरिस्तूष्णी भगवान आत्ममायया पितरो संपश्यतो सद्यो बभूव प्राकृत शिशु. भागवतातल्या 10व्या स्कंधामध्ये आलेला हा श्लोक आहे. जेव्हा देवकी वसुदेवाला जन्म घेण्यापूर्वी चतुर्भुज रूपामध्ये भगवंत दर्शन देतात, तेव्हा त्यांच्या दिव्य तेजाने त्यांचे डोळे दिसतात आणि मग ते हात जोडून प्रार्थना करतात देवकी आणि वसुदेव की हे विश्वात्मन शंख चक्र गदा पद्म या शोभेनी युक्त असलेल्या हे चतुर्भुज भगवंता, आता आपले दिव्य स्वरूप आवरून घ्या. आता आम्हाला ते सहन होत नाहीये. त्यावेळी जेव्हा त्यांनी अशी प्रार्थना केली आई वडिलांनी, म्हणजे भावी आई वडिलांनी, तेव्हा देवकी वसुदेव पाहत असतानाच आपल्या माया शक्तीने भगवंत पाहता पाहता बालक झाले. अशा प्रकारे या आत्ममाया या काय काय गोष्टी करतात. जादूची कांडी ठरवल्यासारख्या सगळ्या गोष्टी भगवंत मायेच्या साहाय्याने करत असतात. त्यामुळे असीमित भगवंत हे मायेच्या आश्रयाने सीमित होतात, अर्थात जन्म घेतात. आणि भगवंताच्या अवतारामध्ये दिसून येणारी 4 मुख्य वेगळी लक्षणं. तर पहिलं लक्षण आहे अमैथुनी जन्म. दुसरं मायातीतता किंवा मायेवर अधिपत्य. नंतर अनेकांचा उद्धार करण्याचं दैवी सामर्थ्य, हे तिसरं लक्षण. आणि चौथं अपूर्व आणि सदा सर्व काळ अबाधित अशी ज्ञानशक्ती. अशा 4 लक्षणांनी युक्त असा परमेश्वराचा जन्म असतो. आता आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या या श्लोकावरच्या वाचूया. ओवी 44 ते 48. म्हणून हे आघवे मागील मज आठवे
मी अजूही परी संभवे प्रकृती योगे. म्हणून मला या मागच्या सर्व गोष्टींची आठवण आहे. अजू म्हणजे अज, मी जरी जन्महीन आहे तरी मायेमुळे जन्म घेतो. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे स्वस्वरूपी. पण जन्म घेतला तरी माझे मूळचे निराकार अमूर्तत्व भंगत नाही, परंतु मी अवतरतो आणि मग निजधामाला जातो. या प्रकारचा एक भास माया गुणाने माझ्या आत्मस्वरूपात होतो. त्या मायेविषयी आपल्याला पुढच्या 7व्या अध्यायात बरंच भगवंतांनी सांगितलेलं आहे. या मायेमुळे काय काय होतं, म्हणजे भगवंतांसाठी काय काय होतं आणि इतरांसाठी काय काय होतं. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनु ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे, एरवी नाही. माझ्या स्वतंत्रपणाला काडीमात्र उणेपणा येत नाही. माझ्या अवतारकाली मी जो कर्माधीन दिसतो तेही भ्रांतीमुळेच. ही भ्रांती दूर झाली की मी आपल्या स्वस्वरूपातच निराकार, निष्क्रिय व निर्गुण आहे. जे एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे नि आधारे, एरवी काय स्वविचारे तुझे आहे. एका वस्तूच्या ज्या दोन वस्तू दिसतात त्याला कारण आरसा. पण आरशात जरी प्रतिबिंब दिसले तरी थोडा विचार केला असता की प्रतिबिंब रूप दुसरी वस्तू खरी ठरते का. तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जै अधिष्ठी, तै साकारपणे नटी कार्या नाही. त्याचप्रमाणे अर्जुना मी स्वतः अमूर्तच आहे, परंतु मी जेव्हा मायेचा आश्रय करतो तेव्हा काही कार्यासाठी साकारपणाने म्हणजे आकाराने सगळ्या गुणांनी नटतो. म्हणून ते मगाशी आपण जे उदाहरण बघितलं होतं की रंगभूमीवरचा कलाकार जो ऑलरेडी मेकअपमन किंवा आहे तोच आपल्या म्हणजे सगळ्यांनी स्वतःला प्रकट करतो. भूमिका भूमिका चांगली वठेल अशा पद्धतीने छान मेकअप करून तो येतो. म्हणून परमेश्वर अज अव्यय आणि भूतमात्रांचा ईश्वर नियामक जरी असला तरी आपल्या मायेवर नियंत्रण ठेवून स्वेच्छेने या जगात अवतीर्ण होतो. आपल्या ईश्वरी दिव्य शक्तीची आणि निर्विवाद विशेष अधिकाराची त्याला संपूर्ण अवतार कार्यात सदैव जाणीव असते. आणि पूर्वकर्मामुळे प्रकृतीच्या गुलामगिरीत राहण्यासाठी तो जन्माला आलेला नसतो, तर प्रकृती म्हणजे तो पूर्व वासनांनी बांधलेला नसतो आणि प्रकृती त्याच्या अधीन असते. म्हणजे तो मायेच्या चेष्टांपासून संपूर्णपणे मुक्त असतो. अशा प्रकारे या श्लोकाच्या फक्त 2 ओळींमध्ये अगदी थोडक्या शब्दामध्ये ईश्वरी अवतार कसं संपूर्णपणे मुक्त असतो आणि किती सामर्थ्य संपन्न असतो ह्याचं वर्णन या 6व्या श्लोकामध्ये आलेले. आता आपण हा श्लोक एकदा परत वाचू आणि मग 7वा श्लोक वाचू. अजोपि सन्नो व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. पुढचा वाचू. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानं सृजामि अहम्. ही म्हणजे कारण, हे भारता म्हणजे अर्जुना, यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मस्य ग्लानिः भवति धर्माची ग्लानी होते म्हणजे त्यात शैथिल्य येते, अधर्मस्य अभ्युत्थानम आणि त्यामुळे अधर्माची प्रबलता होते, तदा आत्मानं अहम सृजामी तेव्हा स्वतःला मी प्रकट करतो. कारण हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते म्हणजे धर्म दुबळा बनतो किंवा त्याच्यात शैथिल्य येतं तेव्हा आणि अधर्माची प्रबलता त्याच्यामुळेच वाढते, तेव्हा मी स्वतःला प्रकट करतो. आता हा मागचा जो श्लोक होता 6वा, तो अवतार कसा घेतो
कसा या प्रश्नाचं उत्तर सांगणारा होता. कसा? मायेच्या संयोगाने. प्रकृती स्वाम अधिष्ठाय, स्वतःची जी प्रकृती आहे तिला ताब्यात घेऊन. आणि तर इथे अवतार कोणत्या परिस्थितीत म्हणजे कोणत्या कारणाने घेतो हे सांगितलेलं आहे. म्हणजे ती परिस्थिती किंवा ती कारणं कुठली आहेत? तर धर्माची ग्लानी आणि अधर्माचं प्राबल्य, ही ती दोन महत्वाची कारण आहेत. खरं तर एक कारण घेऊन पण पुरलं असतं, पण धर्माची ग्लानी हेच अधर्माचं प्राबल्य वाढण्याचं कारण आहे. पण इथे दोन सांगितले. तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, त्याच्यामध्ये या श्लोकाच्या शब्दामध्ये एक आश्वासकता आहे. जणू काही परमेश्वर आश्वासन देत आहेत की मी येईनच, जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा मी. तर तेव्हा ते जेव्हा जेव्हा, यदा यदा, एक यदा आणि एक तदा नाही वापरले. तदा एकच वापरले, पण यदा मात्र दोनदा वापरले. त्याचा काय अर्थ? त्याच्यामध्ये त्यामुळे एक आवेश येतो की जेव्हा जेव्हा म्हणून धर्माची अवनती होते तेव्हा मी स्वतःला प्रकट करतो. म्हणून त्या यदा यदा या शब्दांच्या विरुक्तीने एक जोर दिलाय. आणि त्याचं तात्पर्य असेल की ही आवश्यकता समजा एकाच युगात जरी अनेक वेळेला पडली तरी मी तितक्या वेळेला जन्म घेईन. म्हणजे असं नाही आता त्रेतायुगात एकदा घेऊन झाला मग आता पुढच्या द्वापार युगापर्यंत मी नाही आता काही हालचाल करणार, असं नाही. गरज असली, योग्य वेळ असेल तर मी येईनच येईन, असं एक ठाम आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून भगवानचं समुद्र मंथनाचं उदाहरण दिलेलं आहे की समुद्र मंथनाच्या वेळेला किती प्रकारांनी भगवंतांनी अवतार घेतला आणि समुद्र मंथन ही प्रक्रिया घडवून आणली. कारण ती देवांच्या कल्याणासाठी होती, पण त्याच्यातलं अमृत बाहेर यायला पाहिजे आणि देवांनी ते प्यायलं पाहिजे आणि ते निर्विवादपणे असुरांपेक्षा किंवा राक्षसांपेक्षा वरचढ ठरले पाहिजे. ह्याच्यासाठी जी जी काही भूमिका करायला लागली ती ती भगवंतांनी केली. पहिल्यांदा त्यांनी अजित रूप धारण करून समुद्र मंथन केलं. मग ती कच्छपाच्या रूपाने स्वतःच्या पाठीवर मंदराचल पर्वत धारण केला. मग तो नीट घुसळला जावा आणि हलू नाही येतो त्याचा मंदराचल पर्वत, म्हणून वरच्या बाजूनी सहस्त्रबाहू रूपाने त्याला दाबून धरलं. आणि मग एवढं सगळं होऊन मग जेव्हा अमृत बाहेर पडलं तेव्हा देव आणि असुरांची झोपली की हे आता अमृत कोणी प्यायचं, तेव्हा मोहिनी अवतार घेऊन त्यांनी देवांनाच कसं अमृत मिळेल आणि असुरांना कसं मिळणार नाही ह्याची सुद्धा काळजी घेतली. म्हणजे एकाच समुद्र मंथनाच्या एकच प्रसंग घडवून आणण्यासाठी सुद्धा त्यांनी विविध अंगांनी मदत केलेली आहे. म्हणून हे अत्यंत आश्वासक असे दोन शब्द आहेत. यदा यदा हे दोन श्लोक आहेत आणि मला वाटतं हे श्लोक सर्वांनाच माहिती असतात. म्हणजे बाकी गीता अख्खी वाचली असेल नसेल, पण एक कर्मण्येवाधिकार असते तसा सगळ्यांना माहिती असतो. तसा यदा यदा हि धर्मस्य आणि परित्राणाय साधूनाम हे दोन श्लोक सगळ्यांना माहिती असतात. त्यामुळे खूप सुंदर श्लोक आहेत ते. आता ह्याच्यावर आपण इथे आता थांबूयात, कारण आता पुढचा त्याच्यामध्ये धर्माची ग्लानी त्याच्याविषयी बरंच बोलण्यासारखं आहे, जे आता थोडक्या वेळात उरकणार नाही. त्यामुळे ते आपण पुढच्या वेळेला बोलूया. सुरुवात करून ठेवलेली आहे. प्रार्थना म्हणून थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.